रामकृष्ण हरी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीला करा हे 5 उपाय. जीवनातील सारे दुःख झटक्यात होतील दूर. विठुरायाचा लाभेल प्रत्येक टप्प्यावर आशीर्वाद. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला, विठ्ठलाला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात. तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ देव पुढचे 4 महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पहिलं, सुख समृद्धीसाठी करा हे उपाय. जर तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर आजच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करा. यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील, तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. दुसरं, वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी करा हे उपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. तसेच तुळशीच्या रोपाची पूजा करा. यामुळे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील. तिसरं, आर्थिक तंगी दूर करण्यासाठी करा हे उपाय. एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी 1 रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा. पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा असणार आहे. तसेच घरात धनधान्याची देखील कमी भासणार नाही. चौथं, जीवनातील समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करा. असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. 5वं, इच्छेनुसार विवाह होण्यासाठी हे उपाय करा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा. विठ्ठल नामाचा गजर करा. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल. नक्की करा हे उपाय. हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. विठुरायाची तुमच्या आमच्यावर कृपा बनून राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.